नमस्कार मंडळी, मी डॉक्टर निलेश जेजुरकर. आपण जाणून घेत होतो ताणतणाव आणि त्याच्या नियोजनाबद्दल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताण निर्माण का होतो किंवा तणाव निर्माण का होतो. जेव्हा केव्हा मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल ढासळतो किंवा गडबड होते त्यावेळेला तणाव निर्माण होतो. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. कांद्याची आवक वाढली, भाव पडले, तणाव निर्माण होतो. का? आवक भरपूर आहे, मागणी कमी आहे. किंवा कधी कधी कांदा निर्यात होतो, आता मागणी भरपूर आहे पण पुरवठा नाही, तरी सुद्धा भाव वाढले आणि तणाव निर्माण होतो. अशीच परिस्थिती परीक्षेच्या बाबतीतही होते. अभ्यास झाला नाही आणि अचानक परीक्षा डिक्लेअर झाली की तणाव निर्माण होतो. आणि कधी कधी अभ्यास झालेला आहे पण परीक्षा सारख्या पुढे ढकलल्या जातात तरी सुद्धा तणाव निर्माण होतो. आणि हा तणाव निर्माण झाला की आपल्या शरीरामध्ये अनेक रासायनिक बदल घडतात आणि त्याचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होत असतो. आणि म्हणून तर ताणतणावाचं नियोजन अतिशय गरजेचं आहे.